श्री स्वामी समर्थ. तर आज आम्हाला गाजरचा हलवा खायचा होता, पण पप्पांनी खूप सारे गाजर आणले होते. सोबतच मी एक ट्राय करायचा म्हणजे एक्सपेरिमेंट करायचा विचार केला होता. तर इथे माझ्याकडे एक चॉपर आहे जे की मला गिफ्ट भेटलं होतं. तर ते मी ट्राय करत होते की ह्याच्यामध्ये ग्राइंड होतं की नाही, ग्रीड होतं की नाही गाजर. तर ते अजिबात होत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही खूप ट्राय केला आणि कंटाळून शेवटी आम्ही फायनली डिसाईड केलं की ह्याला साईडला ठेवूया आणि आपल्या नॉर्मल खिसणीनेच आपण गाजर जे आहे ते खिसून घेऊया. तर इथे मी फटाफट लागली गाजर खिसण्यासाठी आणि गाजर खूप सारे आणले होते पप्पांनी. मला खूप कंटाळा आलेला गाजर खिसायला, पण ठीक आहे, इट्स ओके. जर आपल्याला चांगलं काहीतरी खायचं असेल तर थोडी मेहनत केलीच पाहिजे. तर गाजर जे आहे ते मस्तपैकी खिसून घेतलं आणि मी जेव्हाही गाजरचा हलवा बनवते तर माझा जो खवा असतो तो मी नेहमी घरीच बनवते दुधाने. तर एका साईडला मी दूध तापवत ठेवलं होतं आणि एका साईडला गाजर जे आहे ते नॉर्मल मीडियम फ्लेमवरती मी त्याला छान थोडंसं फ्राय करून घेत होती. इथे तुम्ही बघू शकता दुधाला मी छान आटवत होती. तर गाजर जे आहे ना त्याचं पूर्ण पाणी जे आहे ते निथळू द्यावं लागतं, तरच गाजरचा हलवा खायला खूप छान लागतं. तर इथे मी तूप टाकत आहे थोडंसं गाजर छान सॉटे होण्यासाठी, थोडेसे नरम होण्यासाठी. तर तूप जे आहे ते माझं घरचंच तूप आहे. त्यानंतर इथे मी मिल्कमेड टाकलं होतं. छान गाजर जे आहे ते सॉफ्ट झाले होते. त्यानंतर इथे मी साखर टाकली. खूप सारे ड्रायफ्रूट्स होते आपले, ते पण मी टाकले. आणि त्याच्यानंतर जे दूध केलं होतं, जे मी त्याला खूप छान आटवलं होतं, ते मी ह्याच्यामध्ये टाकलं. त्याच्याने काय होतं, गाजरच्या हलव्यामध्ये जे छोटे छोटे दाणेदार लागतात ना दुधाचं, ते A1 लागतात. तर तुम्ही पण ट्राय करा घरी बनवण्यासाठी. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.